हॅलो फ्रेंड, शुभप्राप्ती चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे संडे आणि संडे निमित्त आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला, ते म्हणजे कात्रज झूला। तर आम्ही सगळे आहोत, विशाल भाऊ, स्वप्नील भाऊ, निरंजन, मी, शुभम आणि सायशू। तर आम्ही सगळे जाणार आहोत। काय काय मज्जा होणार आहे, काय काय बघायला भेटणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल। येते ते सर कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो। शेर बूढ़ा हो गया क्या? शेर बूढ़ा हो गया, शेर का बच्चा खाना देने के लिए। वाघबाळ कुठे? वाघबाळ जंगलात आहे। आज काही जंगलात लागलं। वाघापाशी गाडी, चल खाली पार्किंग आहे। वाघापाशी घेऊ का गाडी मग सायशा? यार झोपायचं नाही। गाडी पार्किंग केली आणि आम्ही पुढे जायला निघालो। सायशाचं इथूनच चालू होतं, मला हे पाहिजे ते पाहिजे। तिथून तिला ती कॅन्डी घेऊन दिली आणि पुढे निघालो। इथं पण तिचे बोट दाखवणं चालू होतं, हे पाहिजे ते पाहिजे। पुढे गेल्यानंतर बघतोय तर लाईन अशी खूप मोठी होती, तरी पण मग आम्ही तिकीट काढलं आणि निघालो पुढे जायला। म्हणजे प्लास्टिक असेल तर मारा पुलिस के देखो पैसा ला। कुठे दिसला रे तुम्हाला? मला दिसत नव्हतं। हाँ बराबर है। नीचे देखो नीचे। अरे उभा तर रहा ना, उभा रहा, काय नाही होत। नाही अरे नाही पैसे नाही येते। पैसे आला अरे नाही आला। काय सायशा ते? कुठे मला दाखव। पडलं ते। चल मरून पडले हे दोन्ही आहेत चकोले आपल्या घरात। हा पण आता ती जिवंत आहे का? जिवंत आहे। पुढे एक आहे खाली आला धरायला। क्या कर रहे हो सायशा? पानी भरून दे परत। ये चेहरा तुम्ही लक्षात ठेवा। हे बघा, क्या हो गया सायशा? किसने डांटा? क्यों नहीं दिया साहब? अरे
थांब एकदा तिला भिजत नाही. मागे लागला. काय आहे सायशा हो? काळवीट केटवीट नाही काळवीट. बाय बाय करो दोस्तो. बाय बाय दोस्त. सायशीला अरे बापरे सायशी मम्मीने मला पाव दिला. हे बघा guys. तुला नाही. वाव तू नाही देत ना मला. हे बघा खायला भूक लय लागली. सायशाचं खाऊया ना. तुम्हाला नाही लागली का भूक? भागो जल्दी. काय सायशा हे? सायशा कसं करतो तो? सायशा आवाज येते त्याला तसाच. सायशा आवाज दे त्याला. काय बघते सायशा? हत्ती राजा कुठे आहे? हत्ती राजा तिकडेच आहे ना. अरे हे हत्ती राजा. कसं करतो बघ हात कर. कसं करतो बघ. बघ समोर नको रे. काय सायशा ते? हिरण नाही रे हिरण. सायशा काय आहे ते? अशा प्रकारे आमचा पूर्ण झू बघून झाला. बराच वेळ गेला झू बघण्यात, कारण भरपूर असं मोठं होतं आणि ऊन पण होती आणि चालून चालून आम्ही सगळेच दमलो होतो. त्यात सायशाने भरपूर कॅपॅसिटी दाखवली. असं करून आम्ही बाहेर निघालो. पुढे तिला गाडीची राईड घ्यायची होती. बराच वेळ झाला होता, पण म्हटलं 10 मिनटं इथे घालूया तिच्यासाठी, म्हणून तिला इथे गाडीत बसवलं. तिने थोडीफार मज्जा केली आणि मग तिथून आम्हाला निघायचं होतं पुढे. तर भूक पण खूप लागली होती, पण हे म्हटले इथे काही चांगलं भेटत नाही, म्हणून आम्ही पुढे निघालो. भाऊन ते पण गाडी घेऊन आले. ते पण विचारत होते खायचं होतं इथे, काय खायचं का म्हणून. निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. मग आमच्या इकडे गेल्यानंतर आम्ही चायनीजला बसलो. हरणी यांच्यासाठी राईस ऑर्डर केला होता आणि मी माझ्यासाठी मंचुरियन मागवले होते. सायशुरीचं इथे चॉपची खाणं चालू होतं. सायशाला बऱ्याच दिवसाचा आईस गोळा खायचा होता, म्हणून यांना आईस गोळा मला दिसला. यांनी आईस गोळा घेतला सगळ्यांसाठी. असं करता करता आम्हाला रात्रच झाली होती यायला आणि सायशा भाऊंसारखं थांबून खात होती त्यांची स्टाईल वाढत. केला आजचा आमचा संडे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.